आज माझ्या पोरीने जे केलं ते बघून अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. आईची जाणीव ही पोरीलाच असते, हे सिद्ध झालेलं आहे आज. तर आज दिवसाची सुरुवात अशी झाली की हे बघू शकता, आज आम्ही बाजरी केली, जे की बाजरीच्या भाकरी असतात त्या. ही मशीन आहे आणि हे बघू शकता तुम्ही दाणे. हे आपल्या शेतकऱ्याचा अभिमान की आपण हे दाणे बनवून घरी नेतो आणि आपल्या जीवनाचा आधार. आणि नंतर हे बघू शकता, शेवटला दाणे बनवून झालेले आहेत, ज्याचे त्याने गठुडे बांधलेले आहेत आणि आता ज्याचं ते घेऊन जाणार आहे घरी. हे बघू शकता यांचं काय चाललेलं आहे. हे काम करत आहेत आमच्या तिथे, बाजरी नीट करायचं काम चालू आहे. म्हणतात धनधान्याने घर भरलेलं असावं, आणि तेच आज माझ्या घरात भरपूर धान्य आलेलं आहे आणि मी अत्यंत आनंदी आहे. या धरती मातेने मला धान्य दिले. हे बघू शकता, ही पुढे निघालेली थोडीशी असते ती कवळी बाजरी, आणि तिला मी अगदी चकाचक ठीक करून मी आता तिचं पहिलं दळण करून मस्तपैकी देवाला निवड दाखवणार आहे. कारण की ही माझ्या घरात आलेली पहिली बाजरी आहे. पहिली म्हणजे ह्या वर्षाची पहिली ताजी बाजरी, नवीन बाजरी. आणि हे बघू शकता तुम्ही, मी आता घरात पोते आणून ठेवलेले आहेत, जे की गठुडी बांधलेली. ते काम झाल्यानंतर मी हे काम करायला घेतलं. भरपूर याची धूळ उडत होती, माझ्या नाकात गेली, मला अक्षरशः उलट्या पण झाल्या, म्हणून मी तोंड बांधायला सुरुवात केली. आणि तोंड बांधून मी याला अगदी धुपटून काढलेला आहे. इतका राग असेल कोणाचा तो सगळा ह्याच्यावरती काढलेला आहे. मी धोपटला आहे अक्षरशः, याला चांगलं धुपटून काढलं. मला हे जवळजवळ 2-3 तास धोपटायला गेलं. दिवस नाही म्हणता येत, 2-3 तास गेले माझ्या याच्यातच. आणि हे बघू शकता, हे आहे जोंधळा. हे जोंधळ्याची भाकर खातात डायबिटीज असलेली लोकांना चालते, याने डायबिटीज कंट्रोल राहतं. हे आहे जोंधळा आणि हे आरोग्यासाठी पण चांगली आहे. मला एवढ्यासाठी मशीन कुठे भेटत नव्हती, म्हणून मी याला धुपटून काढलं. तर धोपटण्याचा कार्यक्रम चालू आहे, तुम्ही बघू शकता. हे डायबिटीज साठी खरंच खूप छान आहे आणि आमच्या इकडे डायबिटीज साठी खातात. ह्या जोंधळ्याची भाकरीला गरम पाणी टाकूनच मळता येतं, तशी ही भाकर मळता येत नाही. कोणी कोणी करतं, पण आम्ही ही जोंधळ्याची भाकर याच्यासाठी केली की जोंधळा याच्यासाठी केला की मला याची झाडं उगवायची आहेत, म्हणजे की गायांसाठी, शेळ्यांसाठी. हे मी परत बी बनवून शेतात टाकणार आहे. आणि माझे हे ब्लॉग्स मी कसे बनवते माझे मलाच माहित. बळच पोरांना उभं करून पोरांनी बनवलेला आहे हा ब्लॉग. काय दाखवत आहे तिकडे गमपुडी माझी पडत आहे, आणि बराच मोठा त्याला म्हटलं होतं थोडासा बनव, पण त्याने बराच मोठा बनवला. घर धान्याने भरलं आणि शेतकऱ्याला काय पाहिजे अजून, हेच तर महत्वाचं. मी काय बोलू मला काही कळत नव्हतं, मग मी आता तुम्हाला दाखवते माझे जोंधळे. हे बघू शकता तुम्ही जोंधळे. अजून हे नीट नाही केलेले, तर त्याच्यामुळे तुम्ही म्हणू नका हे कसे दिसत आहेत कसे नाही. तर अगदीच व्यवस्थित माफी असावी माझ्याकडून काही चुकलं असेल तर. हा माझा दिवस होता, दिवसभर माझं हे एवढं काम झालं आणि नंतर मी दिवसभर बाहेरच होते आणि माझ्या मुलीने काय बनवलं काय नाही घरात ते मी तुम्हाला पहिल्या स्टार्टिंगला दाखवलेला आहे. आणि कसा वाटला माझे ब्लॉग नवीन असे दिवसभर मी काय काय बनवत असते, काय करत असते, डेली ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सपोर्ट शिवाय माझ्या चॅनलचं काही होत नसतं, तर तुमचा सपोर्ट असाच कायम ठेवा. हे बघा माझं कुटून झाल्यानंतर, मी कुटून झाल्यानंतर त्याला मी धार दिली म्हणजे त्याला उपणून काढलं, जोंधळे वेगळे केले आणि घाण त्याच्यातले कचरा सगळा बाहेर काढलेला आहे. आणि अशा प्रकारे हे बघू शकता तुम्ही, मस्त असे जोंधळे तयार आहेत.
कोणी कोणी जोंधळ्याची भाकर खातं मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगा. आणि हा बघा गंबुडी आमचा पहरेदार कसा बसलेला आहे. अजून मला एक काम राहिलेलं आहे ती म्हणजे ही मक्का. आणि आता उद्या मी मक्केचं काम करणार आहे. आणि धोपटून धापटून झाल्यानंतर आपली ही स्वच्छ स्वच्छ जोंधळ्याची भी आपले तयार आहे. उद्या मी मक्केला धोपटणार आहे. बघू धोपटून होतंय का राहतंय.